हा बोल ना बाई राधा, बोल ना, काय म्हणत होती? बाई हा नवरा बयकला ना माय बाई. मा सासूरी घरी आणतो म्हणते. सांग आता ते जर अटी आली तर मी कसं करू सांग ना. मा मागे पुदाक नाही लागेल का तिची? सांग ना तू. आता माय बाई असं कसं माय बाई, आता म्हणतातच तुझ्या नवरा म्हणून राहिला त्याच्या मायले आणतो. आण नको देऊ, आताच म्हणते जे काय आहे ते तर फरक कर त्याच्या पुढे जरासा. म्हणून आणणार नाही तो, नाही तर मग कसं एकदा आली ते की घरातून जाणार नाही बरं. त्या नाकात कसं ते दम करून ठेवीन ते. हो ना आई, मला तर संकटच पडलं ना माय बाई. त्यानं जर त्याची माय आणली तर सांग ना मी कुठे जाऊ. मा मागे अशी कुरकुर लावते बाई ते. मी तुला तर सांगेल पहिले ते कशी करते तर. आता जर ते आली तर बस माय बी मा खाणं पिणं मुश्किल करीन आई ते. कसं आता कसं करू? त्याच्या पुढे चांगलं भांडण कर तू. म्हणा तुझी माय मला पाहिजेत नाही, तुझी माय जर लागत असेल तुले तर म्हणा मी चालली बा मायच्या घरी. अशी त्याला जरा धवकडी दे, मग पाय काय म्हणते तो. बाई मी आता तसं म्हटलं तुही माय जराटी आणशील तू तर मी चालली जातो म्हटलं. तुले दोन पैकी एकाले म्हटलं निवडा लागेल. बायको पाहिजे की माय पाहिजे तो विचार तू कर म्हटलं. आता मला सांगू नको म्हटलं. तुही माय आणण्यासाठी कुरकुर लावते मा मागे. बोलली ना मी, लय बोलली त्याच्यासोबत. चालला गेला राग निघून. काय करू आता? तो काहीच नाही करत ना. तू कसं चांगलं भांडण कर त्याच्यासोबत. अजून घरी आला की नाही अजून चांगलं भांडण कर. त्याची माय आली नाही पाहिजे बरं. एकदा आली की जाणार नाही लवकर, हे सांगतो तुला मी. बाकी येऊच नको देऊ तिला अटी. बरी आहे ते डंगरी आलं, मला माहित आहे ना. ते डंगरी जर आली तर कसं माया पोरीचं जीणं मुश्किल करीन ना ते. कामं सगळे करणं, लवकर उठणं, मला काय माहित नाही का ते. खाया प्यार बंधनं सगळे, काही लवकर सवकर काही करून खाता येत नाही. हे सासू असली की असंच असते ना. म्हणून कसं तू आता त्याच्यासोबत चांगलं भांडण कर. घरी आला की म्हणा मला तुझी माय पाहिजेत नाही म्हणजे पाहिजेत नाही, सांग असं त्याले. हो नाही तसं आहेच. आता मला काहीच करता नाही येणार ना. म्हणजे 7-8 वाजता उठता नाही येणार. काम मी उशिरा पाशिरा सगळे करतो दिवसभर, मला ते नाही करता येणार. ते असली की नाही कसं मागे निरा पुदा कसला होते ना, ते मागे मागेच फिरते. आई हे केलं नाही का, ते केलं नाही काय, आता उठतं काय, अशी करते ते मला. म्हणून कसं मानिरा जीवनीला कासनीच पडला ना आई आता. बरोबर बाई, तू काही टेन्शन घेऊ नको. तू त्याच्यासोबत भांडण कर. कसं त्यानं नाहीच ऐकलं तर मग मी येतोच. काय म्हणते तो काय नाही पाहायला तर मी येतो ना. तू टेन्शन नको घेऊ. चांगली खटी काढतो मग मी त्याची. मी काय चूप बसणार आहे काय? त्याला फक्त बोलू दे काही शिल्लक, चबरू दे, आणू दे त्याची माय. मग सांगतो मी तुले. फक्त तुले कसं मी जेवढं सांगलं तेवढं तू बोल. फक्त भांडण कर त्याच्यासोबत, येऊ नको देऊ त्याच्या मायले. एवढं कर फक्त तू आता. हो ना आई, भांडणं तर मी करूनच राहिली चांगली. मी स्वयंपाकही नाही गेला आज. आता अजून आला की नाही तो घरी अजूनही भांडण करतो मी. हो तू म्हणतो तशीच करतो आता. हा बाई ठीक आहे मग. जसं सांगलं तसंच कर आता. टेन्शन घेऊ नको काही. मला फोन करजो काय म्हणते तो तर मग मी येतोच वाटलं असतं. टेन्शन घेऊ नको बरं. तुम्ही माय आहे तुझ्यासोबत. हा आई मी तुला फोन करीन ना. तुझ्याशिवाय मला हाय कोण मग सहारा देणार. तुला फोन करतो मी. ठेवतो आता मग फोन ठेवतो. ठेव मग फोन ठेव. टेन्शन घेऊ नको बरं. टेन्शन घेऊ नको राधा. नाही आई काही टेन्शन नाही घेत. मला हे नाही समजलं बा. तो घंट्या कोण असा तन नाचत गेला बा घरी. बडबड करत गेला बा पाकला. आणि काय झालं रे झाली. काय झालं दे तू त्याचा काही विचार करू नको. घंट्याचा विचार घंट्या करीन. जाऊ दे ना. बडबड करत गेला. तुला काय करायला लागते गड्या. असा करत नाही बा घंट्या कधी. पण आज लयच गरम होता ना. तो तोंडन मोड हे कोडन बघा तन करत चालला. काहीतरी बोलत होता पण तू मला ऐकून यायला सांगायचं. पण काहीतरी रागातच होता तो. अरे बाबा तुला सांगू का आता खरी हकीकत. ते कांताबाई आहे की नाही आपल्या गावात, तिच्या वायरीनं कांताबाईला शादवलं. तर ते कसं तेच आम्हाला तो सांगायला आलता. त्यात काय नवीन आहे बा तुम्हाला सांगायला आला. तर पुढचं तर ऐक जर असं आपल्याला कोणती ऐक ना तू पुढचं काय आहे. तर तो आला आम्हाला ते सांगायला. म्हटलं गड्या घंट्या तू आम्हाला त्या कांताबाईच्या घरचं कीर्तन सांगायपेक्षा तू ये पाय ना. तू तुझी माया झोपड्यात दिली काढून. आलं काय तुझी माया. आपलं कसं आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचं पा वाकून असं काम करू नको. तुले कुठे लाज आहे. तुझी बायको तुझी माय वागवत नाही. तुझ्या बायकोले सासू चालत नाही. आणि तू आम्हाला छानपणा सांगून आला गाठी. असा झाला मग तो विषय. आम्ही जरा त्याची काढली खरडपट्टी. म्हणून तो तन घोड्यासारखे पाय उपटत गेला असेल रस्त्यानं. गळे हो मी तुम्हाला काही गलत म्हणत नाही. पण अशा पागल्याला सांगू नये अशा गोष्टी काही. त्याचं तो पाहिन सायाचं. पहिलेच माहिती आहे तुम्हाला तो हेंड आहे. डोकसं नाही त्याले कमी आहे डोकसं. ते हेंड आहे म्हणतं तू बरोबर आहे. पण मग दुसऱ्या घरात खाली तोंड घाला. आपलं सुद्धा नाही. आपली बायको आपल्या मायले वागवत नाही. मग खाले दुसऱ्याचं पिचा ठिचा. हिनं असं केलं तिनं तसं केलं. त्याच्या घरी भांडण चालू आहे. याच्या घरी असं आहे. काही गरजच नाही ना शिल्लकपणा घराची. त्याचं ते चुकतेच म्हणा. तू जटिनेसाठी जाऊन बोट घालतेच. तो गंठे जायला सवयच पडली तशी. आता काय करशील. घरी आता बायकोच्या पुढे त्याचं चालतही नाही. मग तोही विषय लय वेगळा विषय आहे तो. त्याच्यात कसं डोकसं झाल्याला पुरत नाही.
असं काही झालं कशानं काही तर आपल्याच होते आपत. तुम्ही आता दोघे जण त्याच्या नान नका लागतो बरं गंठ्याच्या. बापा 6 महिने झाले त्याच्या मायले घराबाहेर काढून दिला. आम्ही बोललो का लोक काही, पण उठला सुटला की गावातल्या कीर्तन सांगत राहायचे. आमच्या जो आला की हिनं असं गेलं तिनं तसं केलं. मग आज गळ्यात तरी पायतली मस्तकात गेली. मग डायरेक्टच म्हटलं द्यायला तू ये पाय, तू पहिले काय आहे तर दुसऱ्याचं नको इचकू. आपल्या गावात खळे आहेत आणि दुसऱ्याचं निसून राहिला का तू. खरंच ना गड्या माणसाला वाटते ना की हा दुसऱ्याचं पाहिजे, दुसऱ्या घरी भांडणं चालू आहे तर याला मजा वाटते, आपल्याला हिव सांगते. आणि स्वतःच्या घरचं मग स्वतःच्या घरचं पाहिलं पाहिजे माणसानं की आपली माय आपण काढून दिलाय ढमुक ह्या गोष्टी आपल्या दिसत नाही का. मग त्याला आता आपण सांगशील नाही तर का दुसरं कोण सांगणार आहे. सांग ना तू, त्याच्या लक्षात आणून द्यायला लागेल की नाही की गड्या असं असं आहे, हे पहिले तू ये निपट. बाबा तू यायला खरं आहे की आपणच सांगू द्याले, पण मग कसं तो हेंड आहे ना, तो काही कामाचा नाही ना. बैल बुद्धी आहे लोक, त्याचं लग्न होय ना, एकूण तिकून झालं दादा, त्याची बायको तशी खराब निघली तर आपण काय करू शकतो. सांग ना तू. जाऊ दे ना, तिथं बुटी कशी तरी खाऊन राहिली धावून मग राहू दे बापा, तिला आलं त्याच्या ह्याच्यात काही पाठवू नका आणि त्याच्या घरी काही आग लावू नका घेणं देणं. ते पहिले हेंड आहे ते पोरग गंठ्या. तो हेंड बंद कर बरं तू. ये कोणती ते शांतपणे गोष्टी सांगू नको आम्हाला. जे आहे ते आम्ही पद्धतशीर केलं. कधी लोक खा त्या बाईनं त्या बाईच्या होत नाही आता काही नाही का भीक मागेन का गावात. एवढा मोठा जवान पोरगा असल्या काही एवढा माणूस असतो. त्या बाईजो कशाची कमी आहे गंठ्या मायजो. घर आहे दार आहे वावर आहे तरी तिले घराबाहेर काढून दिलं येईन. ती बाई कामाला जाऊन पोट भरून राहिली, आता तिचे काम होत नाही. काय करणार आहे ती बाई. एवढा जवान पोरगा, एवढी जवान वायरी काय कामाची हो, काय कामाची मग. काय का पोरगा पैदा करून सोडून द्या का फक्त. याच्यासाठी असते का पोरं, याच्यासाठी असतात. बरं माय बापा वागवायसाठी असतात पोरं. तर तू म्हणतो त्याचं काय, मग तू ये काय मग तुला तर तुझ्या पोराने काढून दिलाय गळ्या मोतीरा, आणि तू मोठा सांगून राहिला अटी आता. आणि तू ये रे हो रघ्या, तू इथे जात ना. तू काय सांगून राहिला, उपाशी असतं नाही एकटाही म्हणून तुला वायला तू बोंबीला सारखा झाला. गड्या आमची गोष्ट वेगळी आहे बाबा. आम्ही कसं माणसंही जाता साध्या घराला लाता मारू, आम्ही काम करून खाऊ. पण पोरेच्या दारी आम्ही उभे नाही राहू. तू आमचा विशेष नको घेऊ. आम्हाला माहिती आहे कसं करावं लागते. आम्ही आमचं साठून ठेवलं आहे. आमच्या वावर शिवर सारच आहे. घरदार दिलं आम्ही आमच्या पोर येईल नाही. आमची हिशी आमच्या काय बा बुढेबा काय अरे बा समाधान कोणतं घोडं मारलं तू आता. अरे बापा बुढेबा, त्या गंठ्याला बैकून दिलं ना बापा, त्या शिवल्यानं बबण्यानं. तो त्या बायकोला मारायला गेला घरी. आता तू नाही तेच खबर आणली का त्या गंठ्याची. गंठ्याशिवाय तू सर दिसून नाही राहिलं का तुम्हाला गावात. मारत नाही त्या बायकोले टर फाटते त्याची. बायकोवर हात नाही राखत तू, मारत नाही बायकोले. टेन्शन नको घेऊ तू. म्हणता राजा बुढेबा मारत नाही बायकोले. अरे दात मनगट खात गेला ना राजा तो, आणि तुम्ही म्हणता मारत नाही. अरे बाबा कसाच करेन तो. किरकार कारखा गेला घरी कुदत. कुठंच नेल त्यानं मोठं. बायकोले मारते तो आज झोडते. मारत नाही ना गळ्या रे समाधान. तू टेन्शन न घेऊ तू. बायकोने जरा हातपाय उपटले, बेलनं हाती घेतली की बिंग पैते. तुला सांगतो गंठ्या काय मारीन बायकोला त्याच्या. त्या पोरीच्या पुढे काहीच नाही झालं त्या गंठ्याचं. ओ बापा बुढेबा, असं कसं असं म्हणू नका बरं. रागात अमात माणूस काही बी करते. तो गंठ्या पहिलेच कसं डोक्यात नाहीये बिचारा. आज त्याची पुरी सटकेला आहे बरं. कसाच करून राहिला तो. चला तटलो काय तर पाहू आपण. कसं अनहोनी झाली काही तर फालतू घोर. पोऱ्या जाईन अंदर जेलात. होत नाही मी. तू भिवू नको ना बे. आम्ही नको एकतो बे गंठ्याले लहानपणापासून पाहून राहिलो मी तो कसा आहे तर. तू काल टेन्शन घेऊन राहिला बे समाधान. चला बुढेबा चाला तटलोक तर चाला. मा म्हटलं ऐका तुम्ही फक्त. चला तटलो. चाल बापा चाल. तुझ्या म्हटलं ऐकतो. चाल बापा तटलोक चाल. येतो बापा तुझ्या मागं गंठ्या काय करणार. काहीच करत नाही गंठ्या, काहीच नाही. अबे रघु गंठ्याच्या भुजला पापड नाही फुटून बायकोला काय मारीत बे गंठ्या. अरे हट, बायकोला मारूच नाही शकत गंठ्या. अरे मी तुले आता शेवटचं विचारून राहिलो. आता कसं मी डबल तुला विचारणार नाही. तू मामा आयले वागवतं की नाही वागवत हे सांग मला तू पहिले. तुले वागवणं आहे की नाही. हाय की नाही. हाय. मले ते अजिबात डंगरी चालत नाही. मले अजिबात मा घरात ते पाहिजेत नाही. मी बी खंतन सांगून राहिली तुम्हाला आता. या कानानं ऐका की त्या कानानं ऐका. मले पाहिजेत नाही म्हणजे पाहिजेत नाही या घरात. मले तेच ते 10 खेप विचारू नका. माये उत्तर एकच नाही म्हणजे नाही. समजा तुझे जर माय बापा आले तर मग वागवशील की नाही वागवशील तू. वागवशील की त्याच्या पुढे चाल बी पडशील. व बाबा व आई हो हे आणू का खायले, चहा आणू का पाणी आणू का. माई म्हटलं त्याच्या गाडीले फळं येऊन राहिले.
शिल्लक चालू नको मायले बाबू, तू सांगून राहिलो राहते तुले, नाही तर तुझ्या जीव घेईन मी आज. मस्तक सटकेला सांगून राहिलो तुले. ते माय बापात ते मी पाहून घेऊन काय करायचं आहे मला काय नाही. तुम्ही नका मला शहाणपणा शिकू. त्या मायले वागवतं की नाही वागवत ते नाही विचारायचं मला. तुमच्या मायले वागवत नाही हे एवढं बाकी निश्चित आहे. बाकी मला प्रश्न करायचे नाही आता. माई बी सनकली की नाही, मग पहा तुम्ही काय होईल तर. ते तुझं शिल्लक झाली पण तुझ्या कंबळ मोडा लागते आता. बस झालं तुझ्या नाटक. आता प्रेमानं बोलून राहिलो, तुला ऐकू घेऊन नाही राहिलं. तुझ्या कंबळल्या 2-4 लाथा मारतो मी, मग समजीन तुला काय आहे तर. हा गंठ्या पण म्हणतो काय बाईच्या अंगावर हात टाका, काय बाईच्या अंगावर हात टाका. हे बाई अशी होकेल साली माय चालत नाही दिले. तिची माय चालते दिले, माय नाही चालत. सासू डसते ना, कोणी वायरीले सासू डसते. सासू झालंय हे चिंतेले. मायचा नियत काही. तो शिल्लकपणा बंद करा बरं तुम्ही. काल आलो तुम्ही सकाळपासून तेच ते निघाटून लवकर. मा भवती भणभण नाही लावायची, सांगून राहिली मी तुम्हाला. निघाटून चूट उठलं की माणूस निरातेच ते मामायला वागवतं की नाही, मामायला वागवतं की नाही, ते राहून राहिली तिकडे वेगळी. तिला काही घेणं देणं नाही ना तुमचं. तुम्हाला काय तिची पडेला काय सांगा बापा. माय निरा काय मायले काय डोक्षार चढून घेता आता. लायकीची नाही ना ते बाई, नाही तर मीच वागवलं असतं बापा. आहे तर खाऊ घातलं असतं. पण ते मा भवती निरा किंगऱ्या लावते ना, माई बदनामी करते ना. कशी काय वागू मी तिले. माई त्या लायकीची नाही, तुम्ही आहे काय लायकीची आहे की. आली की मस्त गुडू खाऊ घालता, लाडू करू की बुंदी करू. आणि माय वागायला लाज वाटून राहिली. म्हणजे तुम्ही माय त्या लायकीची नाही, तुम्ही माय त्या लायकीची. शेंबड्या वाहनाचे संडा जातात ते पाणी टाकत. उंदरल्या वाहनाचे सांगून राहिली उमल तू. काय समजते त्या शेंबडील त्या मायले. मला चष्मान मेकअप आणि फेकअप करून येते बापा. तुही शिल्लक आणि तुम्ही माय त्याच्यापेक्षा शिल्लक 7 शिल्लक. शेंबड्या वाहनाचे मला शिकून राहिली बाबा तू फेबडे. मामाचं काढून राहिले का तुम्ही. मामाचं काढून राहिले का तुम्ही. तुमची माहिती 8-8 दिवस अंग नाही धुत. 8-8 दिवस अंग नाही धुतनं. सगळा वास येते ना, सळेल तोंडीचा, कैकेर तोंडीचा वास येते ना. घरात राहा नाही वाटत, थांबा नाही वाटत, अशी कैकेर राहते. तुम्ही माय उठली की झाली जाते अंग धुले, खप अंग धुते तुम्ही माय. इटकरांना अशी गच्च घासते. अरे साडेल वानाचे त्या मायला येते वास, इटेल वास. ते सांगू नको मला. तुला मायले वागवा लागते. माय एकटी कशी काय ठेवू मी तिकडे. कोणता पोर आहे मी. माझी जबाबदारी आहे ते मायले वागवणं. तिने कोणा येतो नाकडे मामा मायला. दुःख आहे सुख आहे काय आहे काही नाही लागत. त्या डंगरीला वागवत नाही. ते मला सांगू नका दुकान सुख आहे तर. मी वागवत नाही म्हणजे वागवत नाही, सांगून राहिली मी तुम्हाला आता. तिले जर अटी अन्न असेल तर मी चालले जातो मामाच्या घरी. एक सांगा तुम्ही काय करणार आहे तर. हा शेवटचा निर्णय आता माय. तेच ते भनभन लावायचे नाही मामा होते. तिने ऐकत वेळे तिच्या कमळला जाता मारा लागता जाता. आता घंट्या बस झाला. आता प्रेमानं समजून घरातल्या लोक म्हणत प्रेमानं समजून सांग बायकोला ऐकलं तर ठीक. आता तिच्या कमळला लाथा मारा लागतात. बरे मग पोटालाच मारले माया ना. मा पोटालाच मारली ना. मला मारू नको ना रे उभाऱ्या, मला मारू नको ना. तेव्हा मायच्या पायी मला मारतं का रे उभाऱ्या. ते दाळबद्री आहे ना रे, दाळबद्री आहे. आज तुला माय चालत नाही ना, आज तू मला चालत नाही. आज तुझ्या पिशावर लोक तू म्हणत नाही, त्या मायला वागवतो तर लोक तुले सुटका नाही. आज तुला हाणतोच नाही. घंटे थांब आता. पहिले खिडक्याला दरवाजे लावून जायची. घरात कोंडून झोडीले आता बायकोले. बस झालं हिच्या लाड आता. लय केला लाडीचा आता. हे आज मेली तू मेली. मायला नाही वागवत ना सायाची तू. तर मग तुझ्या काय करू मेली झाला राहती घालू काय बोसडीचे. थांब कंबळाला तर मारता मायची खरकट्या वाहनाची. वाचवा रे कोणतरी वाचवा, मला वाचवा ना. मारू नका रे. आले माय वन बापा करून राहिली. माझ्यासाठी साधं पैसे घेते. आवाज दिला की सायाजेल तिला येऊ नाही जन्मले. आता सासूले सासरा घाल तिकडे चुल्यात सायाजे. तुले माय चालत नाही त्याला काल ठेवू मग घरात उभं करू. साया गेली मी. आता मरतो आता. आज तुले पुरा हाज्या मारा देतोच मी आता. बस झाला तुझ्या लाड आता. आपण म्हणतो एक बायको आहे आपली, काय मारा म्हणजे रक्षण हागून राहिली साली. लागून राहिला ना मला ठरासारखं मारून राहिले ते मारू नका ना. होऊन राहिलं तिला लागून राहिला. तू तर दगडा गॅस ना तुला काय लागते व. त्या माने हिने शिकवलं का नवऱ्या हातचा मार कसा खा लागते तर. दुसऱ्या गोष्टी कशा शिकवलीच्या पाहिले इले अशी म्हण तिले तशी म्हण. माझी बहीण चालत नाही तुले, माय चालत नाही. ऐकूनच राहिलो पाहूनच राहिलो डोळ्यानं. कधी नुकसान करू तुया घुबड तोंडे. लाज नाही वाटत तुले. तू एक बाईची जातात तुले लेकरं होती, तुले पोरी होती, तुले पोरं होती, तुले नाही वागवलं कसं वाटेल मग. एकोणदा पोरगा असला तर साय. पण ते अक्कल नाही ना, शिक्षण कमी पडलं नव्हते सायाची. घोगड्या तोंडाचे त्या मायला ह्या गोष्टी बऱ्या सांगता येतात व. हे कोणी सांगत ती माय. तुले लेकरं होतीन बाई, तुली सासू येईन, तुली सोन येईन. ते नाही समजत. मारू नका ना, मारू नका ना. मला लागून राहिले रे बापा. मारू नका ना. मी तुमच्या पाया पडतो रे बापा. मला मारू नका ना. आई ते मारू नका ना, मारू नका ना. तुला मायला बोलावून इकडे तिचे 2-4 कंबळ्यात जातात मारून त्या बापाजे मारतो. आमच्या भाऊ तर सबर करते ना मंग्या. त्याचे 2-4 हवाळ्यात मारतो. साय हो आज बंदे झोडतो तुम्हाला. येऊ द्या तुझे काही येते खानदान मी बंदे झोडतो.
सायाचे माई नाही चालत, माय वागत नाही तू खोबड्या वाहनाची. हा तू हे काय करू आज तुला बाय कसा दणका येतो. हा बस झाला तुझ्या लाड आता. हा बाबू बाबू मारू नका ना, मारू नका ना बापा, लय लागून राहिलं ना, मारू नका ना, मारू नका ना, आता बस झालं ना, बस झालं ना. रू नका. हा घे दणका आता, घे दणका. मारू नका ना, वागवतो ना मी, वागवतो ना, वागवतो ना तुमच्या माने, वागवतो ना बाबा, मारू नका ना, वागवतो ना बाबा, वागवतो ना मी, वागवतो ना तुमच्या माने. काय कामाचं वागवतो आता झपके घाले तर वागवतं का बरं. लोक प्रेमानं सांगू तुले तर ऐकलं काय तुला, ऐकलं काय. आता कसं मा डोकं व्हायला खरा. आता अजून 2-4 शिल्लक रट्टे मारल्याशी मी तुला सोडत नाही. सांगून राहिलो मी आता तुले. आता जरी म्हणजे तू वागवत तरी माझा दणका चालू देतो, झोडणं चालू जायला. बस झालं तुझ्या लाडात. नाही ना मग खरंच बाबा, वागवतो ना मी, मला मारू नका, फक्त मारू नका ना, मला लागू राहिला ना बाबा, वागवतो ना मी तुमच्या माने, वागवतो ना. आता काय कामाचं वागवतो झपके खाल्ल्यावरच ना प्रेमान समजलं काय नाही. मग आता कसं अजून झपके खायचो. हा 12 महिन्याचा मार एकदाच खाऊन घ्या आता. म्हणजे 12 महिने कसं चबर करायचं काम नाही, चुपचाप राहिली पाहिजे ना. तुला असं वाटतं घंटा सोपीच आहे, घंटा काहीच करत नाही, पण घंटा लय भारी आहे बरं. हा तुला मला लय फायदा घेतला, साध्या मनाचा लय फायदा घेतला तुला. म्हणजे ना पाव घंट्या घरी काय माझून चालू आहे. मारून आला वाटते राजा बायकोल्या. चाल बरं उघड्या पाहू बरं काय चाल बरं. मारू नका ना माझा, मारू नका ना, आता माझी जीव चालला जाईल बाबा. किती मारता भले तुम्ही, तिला मारूनच राहिले बाबा, भले धुतो. तू तर मेली तर चालतं, मला काहीच परवा नाही ना. तुला वागून काय करू त्यापासून मला काही सुख नाही तर. हा माहिले वागवत नाही, काही नाही, मा सोयरा धैर्यशी बोलत नाही, काही नाही. आले की नुसतं तंतन घोड्यासारखे नाचतं. काय करू, मेली चालतं, आता मर तू, आता मर, मारूनच टाक तुला आता. घंटे हो अशी रिकामी काम करू नको रे. हो काय झालं रे. हो गंटन भाऊ मारू नका गंटन भाऊ. मी मुकड्या नडून चालले तर आमचं पाहू द्या आम्हाला काय येतात. हा माझी बायको जास्त डोक्याला टेन्शन देऊन राहिली माय. आज मला टेन्शन हलकं करणार. हा तुम्ही कोण आहे तर लवकर चालले जा, डोकं खाऊ नका आधी माया. हा गंटन भाऊ करू नका, त्याला आणि काढून वाचवाले. अरे बाबा कोणीतरी वाचवाले. अरे माणूस मला आज मारून टाकेल, आता माणूस मला मारून टाकते. अरे बाबा कोणीतरी. घंट्या असं करू नको रे, गड्या करू नको रे, असं मारू नको रे त्या बाईले, मारू नको ना. गंटन भाऊ तुम्ही कोणी आहे तर बोलू नका. मामादात बोलायचं नाही, सांगू राहिलो मी तुम्हाला. हा मामा होता आपण तुला आता. बस करा ना आता, बस करा ना, माका जीव घेता का. अरे हो बापा, हो मंचिराम भाऊ बाई मेली हो बापा. या घंटा राजा बाई फेकलेली डायरेक्ट. हो अरे रक्तातोड झाली हो बाई. हो घंटा का पागल झाला का रे, मारता का रे बायकोल तुया. हो बाई काय रे. हो गेली गड्या बाई गेली वाटते गड्या. काय करू नाही भाऊ, मारली भाऊ घंट्यान बायको मारली रे भाऊ. सायाची आवाज नाही राहिला. मिली का रे बाई, फेकली का, मिली का रे. मला वाटतं मिली का, मरायलाच पाहिजे ती. तिच्या बाईचा सारा अन्य साला मला सायाच्या बाई मेली काय रे. बापा रे, गेली नाही का रे अजून. हा अजून फुसफुस चालूच आहे हिचं. मला वाटलं मिली का सायाची बाई फेकली तर. हा जमलं ना आता पागल वाण्याच्या काय त्या बाईले का मारतं काय जीवानं. हा उधाल चाल घे दवाखान्यात घे, चाल लवकर पटकनी. साहेब फालतू जलात झाला की ना. त्या हे काय मातासारखे हेंडासारखे कामं लावले रे तुला करणं. त्या बाईले मारून राहिला का किती रक्तात झाली ते बाई. चल लवकर उचल लवकर. आता मेरीच चालते, मला काहीच गम नाही, काहीच नाही. हिला माय चालत नाही, सासू अजिबात चालत नाही. हिला तिची माय येते फुगून जाते मागून. मग मी काले वागू हिला काले वागू मी. हिचं काय राहती घालू. हिला जर मला ज्या मायाने जन्म दिला ते चालत नाही, माझी जन्म जाती जर हिला चालत नाही तर हिचं काय करू मी. बरी मेली सायाची खलास डायरेक्ट. बापा असं म्हटलं आणि चालत नाही बापा. घंट्या उचल लवकर घे बापा, तिला दवाखान्यात घे. चालेल बाबा झुंबर चाल बरं, आपण 2 जण दवाखान्यात नेऊ बाबा. चालेल हो चला भाऊ दवाखान्यात घेऊन जाऊ या बाईला. चला उचला. चाल झुंबर लवकर घे बापा. या बाईले साधे बापा. चाल लवकर घे. काही खरं नाही वाटत राजा या बाईचं. या बाईचं काही खरं नाही वाटत राजीवान नाते राजा बाई. या घंट्यात मारली रे बाबा बायको. ह्याची बुरी मिली. हा चाल तिच्या मागं जातो ना. जिती जर असली तिच्या मस्तकात गोटाच मारतो आता दवाखान्यात बी. जाऊन हिच्या मागं आता. एवढा निष्काळजी पण तुमचा. हा कोण आहे यांच्यासोबत, कोण आहे यांच्यासोबत. हो साहेब आम्ही सोबत 2 जण आम्ही सोबत यायचे. अरे हे काय गंमत मारलेलं का या बाईला. हा काय मर्यादित लोक मारता का. कोण आहे या बाईचा पती, कोण आहे चला. कोण आहे यांचे हसबंड, कोण आहे चला लोक दाखवा मला त्याला कोण आहेत त्याचा. हा पोलीस कंप्लेंट करणार दाखवले यायच्या. बापा साहेब आम्ही गावातले लोक आहे बापा. हा आम्हाला बाई रक्तातोही दिसली बापा, तर आम्ही दिले या बाईले दवाखान्यात घेऊन आलो. हिचा नवरा तिकडे जाय, घरी जाय. ठीक आहे तुम्ही गावातले आहे का. बरं तरी पोलीस कंप्लेंट होणार आहे बरं. मारहाणची केस आहे आणि तुम्ही लवकरात लवकर या बाईला आणलं म्हणून ही बाई वाचली नाही तर बस कसं वरचा मार्ग या बाईचा खुला होता. हो ना साहेब, पण काळजी करायची काही गोष्ट नाही ना साहेब.
काही काही गोष्ट नाही ना. आता सध्या तर खतऱ्याचा घंटा आपली टळलेली आहे, तर तुम्ही लवकरात लवकर आणल्यामुळे. पण ही बाई कसं आता प्रेग्नेंट सुद्धा आहे. प्रेग्नेंट नसल्यामुळे आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोळ्या यांना देता येत नाही, तर रिकवर होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. तर कसं 15-20 दिवस तुम्हाला हॉस्पिटलला राहावं लागू शकतं. हो ना साहेब, आम्ही काय तर करतो पुढचं काय तर हिच्या काय म्हणजे या बाईच्या मायबापाला बोलून घेतो टिसा. हो हो हो. बाबा या गंठ्या बायकोला दिवस येते गड्या. काय रे बाबा या गंठ्या मॅट आहे रे बाबा. दिवस ज्या बाई दिवसात त्या बाईला मारून राहिला. नाला ऐकल्या का जा. आता काय आता आपल्याला जास्त बोलता येत नाही. आपण कसं तिरायत माणूस हा. ते आपला मेमो घ्या आणि मेमो वगैरे बनवून घ्या, आणि यांचे मिस्टर कोण आहेत त्या बाईचे त्यांचे नाव वगैरे घ्या, आणि कसं होत जर आलं या बाईंना तर कसं यांची जबानी सुद्धा घ्या, आणि लगेच पोलीस स्टेशनला जाऊ दे, यांची कंप्लेंट करून टाका दाखल. साहेब कंप्लेंट राहू द्या ना बापा, जाऊ द्या ना. जाऊ द्या, झाली गलती आता त्या गड्याच्यानं. तो गडी तसा नाही, साधा सिंपल माणूस आहे. जाऊ दे साहेब, एवढ्या बारीनं घ्या ना ॲडजस्ट करू. मला नका सांगू, ते माझं काम जे काम आहे, माझं जे कर्तव्य आहे ते मी करतो, ते तुम्ही पाहून घेता मग पुढे काय आहे. हा आता सध्या मला कसं तुम्ही डिस्टर्ब करू नका, मला काही सांगू नका. चला मॅडम, आपण काम करू आपलं, चला. त्यांच्या म्हटलं नका ऐकू. बाबा पोलीस कंप्लेंट करतो म्हणते रे बाबा गंठ्याच्या नाजी. काय रे गड्या कसं रे येत आहे. चाल रे बा झुंबर, चाल बरं बाहेर जाऊ बरं आपण, चाल बरं. चला चला मंजिराम.